धनगरवाड्यावरील महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न। चंदगड तालुक्यात भर दुपारी घडला प्रकार। आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। धनगरवाड्यावरील 2 महिला जनावरे चारवायला गेल्या असताना त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका इसमाकडून करण्यात आला। महिलांनी प्रसंगावधान राखून घरी फोन करून नातेवाईकांना बोलावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला। याबाबत सविस्तर माहिती अशी की चंदगड तालुक्यातील धनगरवाड्यावरील 2 महिला जनावरं घेऊन रानात चारण्यासाठी गेल्या होत्या। आजूबाजूला रानात कोणी नाही असं पाहून त्यांच्याजवळ एक अनोळखी इसम आला आणि त्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलांनी त्याच्या तावडीतून सुटका करून घेत फोनद्वारे कुटुंबियांना याची माहिती दिली। कुटुंबियांनी त्याला पकडून चंदगड पोलिसांच्या हवाली केलं। गोविंद आप्पाजी वारेकर असं त्या संशयिताचं नाव असून तो किटवडे गावचा रहिवासी आहे। दरम्यान धनगरवाड्यावरील बांधवांचा जनावरे पालन करणं आणि उन्हाळ्यात रानातील करवंद, जांभळं इत्यादी रानमेवा गोळा करून तो विकून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा संसार चालत असतो। त्यामुळे रानावनात फिरणं हे नेहमीच त्यांच्या नशिबी असतं। परंतु अशा घटना घडू नयेत म्हणून संशयित आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। शिष्टमंडळात दादा गावडे, अमोल सिसाळ, संजय डफडे, अतुल धनगर, ओंकार सिसाळ आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता।